तो मी दणक्यातच झाला होता आणि आता सुद्धा दणक्यातच होणार आहे. माझी तब्येत ठीक नाहीये, मी आजारी आहे. पण असं कुठे दिसलं का पहिल्या वारीमध्ये तुम्हाला? कुठे कमी पडली का? मी पडली नाही, पडणार नाही. आणि तुझ्यासारख्या बुवांना तर सरळ सरळ पहिल्या वारीतच बुवा गाण्यापासूनच म्हणतात, बुवा काय समजत नाही. मी जरी भूक केलं ना तरी बुवाची आवाज होते. मी पहिल्या वारीला काय अवघड शब्द बोलले होते का? बोलले होते हा विषय होत नाही बुवा. सिया
गॅस म्हणून 500 रुपयाचं भाडं ठेवलेलं आहे. त्यासाठी जाते बघा. भीमराव कांबळे म्हणतात त्या नीच माणसाला कोण नाही ओळखत. एवढ्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला त्यांनी. ते सिया गोवाल आहे ना, तिचा पण विषय, तिथे स्त्री होती आणि आता इथे मी पुढे गाऊ शकते की नाही. बघ माझं उत्तर काय बुवा आहे का. त्यासाठीच मी आले. हा मला माहिती आहे विषय, खिशातले पैसे खर्च करून आलायस तर तुझे पैसे वसूलच करणार आहे. म्हणून काय म्हणायचं भेटीसाठी राधा जुळायची, कान्हासाठी राधा फिरायची होती पूर्वीची राधा कोणी. ढकलती गड्यावरून माते गळा उडून हाय राधा कोणी. मी बुवांच्या गवळणीचं उत्तर देत आहे. बुवांनी माझ्या गवळणीचं उत्तर दिलं नाही. आता मी देत आहे बघा. छोटी मोठी होती स्त्री कडेला, छोटी मोठी स्त्री कडेला, किती फिरतो बाईच्या मागं, किती फिरतो बाईच्या याने घेत नाही हो, याने घेत याने नावाला काळी मापासला बोलत नाही हो, याने नावाला काळी नावाची सांगा माझ्या भीमावाली सागा पुढारी होईल. काय म्हणाली बुवा. पुन्हा माझं नाव आहे मोठं विशाल शाहीर हाय ग्रेट. परत आता इथे इंग्लिश शब्द. आता काय बोलावं बुवाला. तुमचं नाव आहे मोठं काय लक्षात खोटं. एक मिनिट मी आजारी आहे. बाईवर संकट आले. संकट सगळ्यांवर असतात. असा जगामध्ये एक पण माणूस नाही जो आजारी पडत नाही. पण आजारी पडूनही जो कर्तव्याला दक्ष असतो तो खरा माणूस असतो. आता एक मिनिट आमच्या दोघांकडे बघून तुम्हाला आजारी कोण आहे असं वाटतं सांगा. मी आजारी अशी वाटते बघा. एकदम ओके की नाही. पण मी कसली आतून तर मी दिसते का आजारी. आता ह्याला कोण पण बोला लेट झाला गेला. काय समजेल ना बुवा असं काय. म्हणून काय म्हणायचं बघा. मी बोलून जाईल ना बुवा तू रातभर झोपला काय शपथ सांगते. आणि हे काय मी बोलते मला वया नाही लागत, मला वया नाही लागत. मी असंच बोलतो. तू बोलतोस त्याला काय काळी सापड अर्थ नाही. जे बोलायचं ते बोलायचं. कावळा आणि गिरट्या घालू नको इथून तिथून. तू पहिल्या वर्गात तुला काळ्या बोलली, आता तुला कावळ्या बोलते. तुम्हाला काय बोलायचं ते बोल. मला काय फरक पडत नाही. मी जी काय ओरिजिनल पब्लिकच्या समोर दिसते बरोबर की नाही. हे असू दे. मला काळी बोल नाही तर काय बोल. गोरी बोल नाही तर काळी बोल. मला काय फरक पडत नाही. कावळा आणि गिरट्या घालू नको इथून तिथून. अरे गर्भाची भाषा बोलू नको उठून माथून. ओरडू नको विशाल बुवा. बेबीला जोर लावून कुठून नाहीतर या शिवाजी मंदिरमध्ये आलेलं पब्लिक बुवा तुझ्यावर जाईल. कावळा आणि गिरट्या घालू नको इथून तिथून. अरे गर्भाची भाषा बोलू नको उठून माथून. अरे ओरडू नको बुवा. बेबीला जोर लावून कुठून नाहीतर या शिवाजी मंदिरमध्ये आलेलं पब्लिक अरे विशाल बुवा तुझ्यावर जाईल.
ती सांग कुठली होती माहिती का? गाणं ऐकायचं सगळं तुम्हाला. ला 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 नको रे मुला मान्या जोरात रूपात न्याली वाजली. ही चंदन कांबळेंनी सुंदरसे गाणं गायले बघा. जत्रा गावाची आयडा आता नसल्या बिगाडल्या. जेजुरीचं येलकोट 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 एवढे मला म्हणतात एवढे दानाचे गाव सरदार गया. राया खंडेराया जेजुरीच्या खंडेराया म्हणतो. राया 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 खंडेराया जेजुरीच्या खंडेराया. आता तू हिंदी ऐकवलंस तर हिंदी शब्द त्याला उत्तर देऊ का? मी मराठी लोक मरू दे, आग लागू दे तोंडाला गेल्याची. कुठे हिंदी बोलायचं आपण मराठी माणसं, बरोबर आहे की नाही? हिंदी का बोलायची? मराठीत काय शब्द कमी आहेत का? नाचाचा ताल सुद्धा गाणी म्हणायला वाटतो ठेक्यावर. मुली बघा कशा किती सुंदर नसतात. हा ती मुलं पण छान असतात, पण बुवा येड आहे. बुवा बाई कशी करायला पाहिजे म्हणून नाचाचा ताल सुद्धा गाणी म्हणायला वाटतो ठेक्यावर. अरे लाल सिग्नलचा दिवा असा वाटतो हा धोक्यावर. अरे जरा भेटला आज जाईल मोक्यावर. याला पुढून बळवते चार चौघात नाक्यावर. चौघात नाक्यावर काय लिहिले? काही वाचली होती. चल आता गाणे ऐकवते तुम्हाला सुंदरसं. फील पडली काय तुला? सुंदरसं गाणं गीत आता बघा बुवाने बरेच काही बाता ऐकवल्या आहेत. तुम्हाला सुद्धा मी सुंदरसे गाणं ऐकवते. बघा बुवा काय म्हणाले? कृष्णाने केलं ते कोणी केलं तसंच सेम करतो. राधे तुझ्यावर मी प्रेम करतो. आता काय बोलायचं? बुवा प्रेम करतो ना ते तुम्ही तुमच्या घरी प्रेम करत बसा. समजलं का? इथे नाही आपण गाणं करावं. इथे प्रेम कशाला पाहिजे? प्रेम केलं तर कल्यावर करा. राधे मी तुझ्यावर प्रेम करतो नको म्हणून काय म्हणायचं बघा. जुन्या ते सोना सांदड सांदड झाली रात्री. एक बिरीची पाहत होते म्हणून लय माणसाचं बोलत होता बुवा. मी बुवाला काय नाही बोलले तरी बुवा गाण्यापासूनच भडकला. म्हणून काय म्हणायचं बघा. भाव खाऊ नको पावसात बोलू. भाव खाऊ नको पावसात बोलू. म्हणतोय भेट मला कोकणात. कोकणात कशाला? इथे काय आहे ते लावते हो. कोकणात ते कोकणात वाऱ्या नंतर इथे टायमिंग कमी आहे म्हणून आपल्या टायमिंगवर आपल्याला वाऱ्या करायला लागतात. नमस्कार दादा. चांगला फोटो काढा. घरी जाऊन सांग ताईचा फोटो छान आला. भाव खाऊ नको पावसात बोलू. सारखे आपण बोलतोय बाई 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 शिवाय काय बुवा पाणी पित नाही. त्याला झोपेत पण बाई दिसत असं. अरे काय बाई मध्ये बोलू की नाही? बाई लक्ष द्या. बाईची स्माईल
प्रेक्षकांपर्यंत. शूटिंग करणार आहे ना, चांगल्या गाण्यांचं अपलोड करायचं. तुम्ही मला कुठे वेगळ्या ठिकाणी अपलोड केली, गाडी दिसवली सोडणार नाही. तिला हे करायचं हा म्हणून सांगते. राजदा रोहित देखरे बोलले ना, आता परत समजून दे. दादा मजा केली, मस्ती केली, त्याचा ह्या गोवाला काहीतरी कुत्रा जाऊ मला काय देणं घेणं नाही. म्हणून काय म्हणायचंय, रगाला 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 चिमण्याला काय म्हणूया चार मयाला. मित्रांनी काय केलं बघा, त्यांनी आग लावली. त्याच्या मित्रांनी त्यांनी आग तिथे नाचत होते ना, गोवाच्या गाण्याला कंटाळली आणि त्यांनी काय केलं, अरे हा गोवा काय गाणी नाही बोलत नाही, त्यांनी आग लावली या गोवाच्या शिमल्याला. त्यांनी आग लावली. अजून ऐकू का, अजून ऐकू. पैसे लागतील, 20 रुपये दिले फक्त एवढं. तुला इथे म्हणून काय म्हणायचं बंटीला 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 तुझ्या बंटीला. काय ताई पैसे घेतले 20 रुपये असं काही नाही. तुझे 20 रुपये माझ्यासाठी 20 लाख रुपये, समजलं का. तेव्हा 200 रुपये येतात लगेच बघा. माझा शिष्य झाला, त्यांनी पाया पडलं, माझ्या शिष्य झालं माझा. वा रे वा, क्या बात वा, सुंदर कोणी वगैरे बघा. सुभाष शुभम निगलकर दादा याचकडून 201 रुपयाचं बक्षीस आहे. तो माझ्या पाया पडला, तो आजपासून माझा शिष्य झाला. एवढं टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. गुरु शिष्याचं नातं झालं इथे आणि ह्याला आता टाळ्या लागली असतील, आता ह्याची आग होत असेल. म्हणून काय बंटीला 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 तुझ्या रे बंटीला. शैलेश जाधव या ठिकाणी माझा शिष्य या ठिकाणी आलाय. शैलेश जाधव आमचा ठाकूरलीचा तालुका मसळा जिल्हा रायगड इथून आले. म्हणून बंटीला 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 तुझ्या रे बंटीला बस हलवीत घंटीला ठेवता घंटीला बस हलवीत घंटीला. एक भयंकर राक्षसाच्या तावडीतून मुक्ती मिळवली होती.
या कथेमध्ये मिळून जाईल बघा. तर त्या राक्षसाचे नाव होते चिंबू किंवा छन्न. चिंबू किंवा छन्न असं त्या राक्षसाचं नाव होतं. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. कुठं वाटत असेल तर तुमचे मला काय, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर गोवा दिलं नाही. हा प्रयत्न असतो, ही वारी असते, हा सामना असतो. आणि नुसतं वाईट बोलायचं मारेने बोलूया आणि तरी टाळले आणि जे आहे ते तत्वाचं बोलायचं म्हणून काय म्हणायचं बघा. अरे बसणार आता तुझ्या पुढे सर्वात तुला किती बोलास तरी बोलते मला काय. गेल्या वर्षी वारी झाली, परत ह्या वर्षी अमोल भादडे हा असा एकमेव मुलगा आहे की तो खूप डॅशिंग आहे. गव्हाड्या प्रोडक्शनचा हा सगळं प्रोडक्शन सांभाळतो. मुलं आवडले त्यासाठी तो टाळतो. एवढा मुलींचा ग्रुप हा माझा आणि त्या मुलांचा ग्रुप सुद्धा अमोलचाच आहे. आणि हा असा मुलगा आहे की तो कुठलीही परिस्थितीवर आग लागू दे, पाणी येऊ दे, नाहीतर काय होते तो उभा राहणार असा माणूस आहे. म्हणून तो खंबीर असा मुलगा आहे. मला खरंच धन्यवाद द्यायचा आहे अमोल तुला. कुठे अशी सलाम आहे तुला. कुठे आहे ना? ये इकडे समोर समोर. अरे ये बाबा ये. जोरदार टाळ्या वाजवा अमोलसाठी. थँक्यू. खरंच धन्यवाद अमोल. या ठिकाणी सर्व कलाकारांना एकत्रित आणण्याचं काम हे अमोल पाकडे यांनी केलेलं आहे. बरोबर, धन्यवाद. आभारी आहे. म्हणून काय म्हणायचं बघा. अरे बस करा आता तुझ्या पुढे सर्व आता तुला डर फिरव. डबलबारी या सामन्यामध्ये, डबलबारी या सामन्यामध्ये
करते, काही चुकलं असेल क्षमा करा. खरं सांगते खरं तर आता परत जाऊन मला ॲडमिट व्हायचं आहे माणगाव शिंदे हॉस्पिटल या ठिकाणी. त्यामुळे खरंच काय चुकलं असेल तर क्षमा करा. मला सपोर्ट केला, माझ्या कलाकारांना सपोर्ट केला, तसंच गोवाच्या कलाकारांना सपोर्ट करा. खुश राहा, सगळे आनंदी राहा. त्याचबरोबर मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी निरोप देते. धन्यवाद.